प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोन बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिबरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखुनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांतिः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी मला ठाव द्यावा पायी मला ठाव द्यावा पायी मला ठाव द्यावा पायी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी पंचविषयी आसक्त होनी बनलो मी अविचारी गुरुराया शेवट गोड करी अनन्य भक्ती दान देऊनी करी मज सुविचारी गुरुराया शेवट गोड करी तव पद कमला मोद सेऊनी राहीन निरंतरी गुरुराया शेवट गोड करी कलिमल दहना पदरी घे दीना तुची माझा कैवारी रे शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी। मोरे महाराजांनी मला सांगितलं की असं मनीषाताईंच्याकडे कलावती यांचा एक ग्रुप बसलेला असतो आणि त्यांचं भजन नित्य चालू आहे आणि त्यांनी मला म्हणले की तुम्ही प्रवचनाला जाल का तर मी म्हटलं जाईल काय हरकत काहीच नाही कारण कलावती ह्या माझ्या पण गुरुच आहे म्हणजे आपण सगळे गुरु बंधू आणि भगिनी इथं एकत्र जमलेलो आहोत आणि ज्यावेळी त्यांनी सांगितल्याबरोबर मला एक अनेक वर्षाची एक महाराजांची देवाची कृपा आहे माझ्यावरती की विषय लगेच डोळ्यासमोर येतो आणि तो विषय डोळ्यासमोर काय आला तर शेवट गोड करी गुरुराय शेवट गोड करी तर याच्यावरती आईंची बोलायची इच्छा आहे असं मला लक्षात आलं। किती वर्षाचा जुना संबंध असतो ना आपला सगळ्यांचा म्हणजे तुमचा माझा तोही संबंध आहे आपण भेटलो नसलो तरी संबंध हा आपला आहेच आणि मला वाटतं की 1980चं साल असावं की मी ॲक्च्युली बेळगावातच माझा जन्म झाला आणि बेळगावला मी शिकायला होतो आणि काही काही प्रसंग असे असतात बघा जीवनामध्ये की आपल्याला त्यावेळी त्या क्षणी सद्गुरूंची आठवण होते आणि तिकडे जावंसं वाटतं तर मला वाटतं 1980 साल असेल ते आणि रात्री आपल्याला बरेच वेळा स्वप्नही पडतातच हो जरी ते मनी वसे ते स्वप्नी दिसे जरी असं असलं तरी काय काळ स्वप्नाची काहीतरी विचित्र पडतात आणि त्या रात्री मला एक असलं काहीतरी विचित्र स्वप्न पडलं आणि स्वप्नात कुठेतरी माझ्या डोक्यावरती जोरात मारल्यासारखं झालं आणि मी ओरडलो पण ते स्वप्नाला तो आमचा पार्टनर म्हटलं काय झालं आणि मी सकाळपर्यंत एवढा हे झालेलं होतं अपसेट की मी पहिलं जर उठलं काय काम केलं असेल तर मी आंघोळ केली आणि हरिमंदिरला गेलो दुसरं काय मला सुचलंच नाही की त्यावेळी आपण आणि नेमकं कसं असते बघा की आपल्या मनात तो भाव असतो आणि मग त्या दिवशी नेमका तो दिवस होता तो अनुग्रहाचा दिवस होता आणि मग 15-16 काहीतरी बंधू वगैरे तिथे बसले होते आणि मी पण तिथं गेलेलो होतो आणि मग
आता तो मी विद्यार्थीच असल्यामुळे मला ते असं काही डोक्यातही आलं नाही की आपण अनुग्रह घ्यायला चाललोय, मग नारळ घेऊन झाला पाहिजे, असं घेऊन झालं पाहिजे, तसं काय. कारण माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती की आमची प्रतिज्ञा आईची, काही न मागावे शिष्याची, आमच्या मागे जगदीशाची भजत जावे. आपण अवचित मरून जावे, मग भजन कोणी करावे, या कारणाचं भजनास लावावे. बहुत लोक म्हणजे सद्गुरूंची काहीही इच्छा आपल्याकडनं मिळावं अशी कधीच नसते. आईंची पण आपली कधी इच्छा नव्हती की तुम्ही हे आणलं का, तुम्ही ते आणलं का, असं कधी आईने आपल्याला कधी विचारलं नाही. त्यांच्याजवळ जे जे काय होतं ते देत गेलेत. आणि त्यामुळं माझ्याजवळ त्या दिवशी देण्यासारखं एकच होतं की 2 हस्त आणि 1 मस्तक, एवढंच होतं माझ्याकडे. आणि मग सद्गुरूंना दुसरं काही लागतच नाही ना, 2 हस्त आणि 1 मस्तक असलं की काम संपलेलं आहे. आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबरच तिथं त्या कॅसेटवरनं तो अनुग्रह घेतला. आणि मग ते ओम नमः शिवाय जो नाममंत्र, जो बीजमंत्र आहे, तो आपल्याला सुलभ उपाय, तरुणोपाय, तो मंत्र मला मिळाला. त्याच्या आधी माझ्या आईचं, वडिलांचा, बहिणीचा आणि भावाचाही अनुग्रह झालेला होता. आणि माझं परम भाग्य हेच की एकदा का होईना मला कलावती यांना बघायला मिळालं त्यांना. म्हणजे त्या खोलीमध्ये, त्या तिची जी खोली आहे तिथं त्या बसलेल्या होत्या. आणि जे आपण म्हणतो नाही गौरवर्ण चोवीस आणलं, तर ते सगळं ते गौरवर्ण पांढरी स्वच्छ साडी आणि डोळे तिथून त्या शांत बसलेल्या होत्या. आणि तिथून नमस्कार करून मी त्यांना बघितलेलं होतंच ते. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट फार सुंदर घडली की आईनं त्यांच्याशी बोलणं केलं की कोल्हापूरला या की तुम्ही. ते म्हणजे कोल्हापूरला आल्यानंतर कुठं उतरायचं आम्ही, असं 1-2 वाक्यच बोलणं झाले. आणि त्या गडबडीत आईने कलावती आईंचा फोटो तो आईंच्याकडे दिला आणि आईंनी त्याला स्पर्श करून तो आईला आम्हाला परत दिला. म्हणजे तो स्पर्श करून दिलेला फोटो आहे तो आईंनी. आणि तो आज गेले जवळजवळ 40-42 वर्ष तो पूजेमध्ये आहे. आणि प्रत्येक घरामध्ये पूजा कुणावरती सोपवलेली असते, तर तशी ती पूजा आमच्या घरामध्ये माझ्यावरती सोपवलेली आहे. माझ्यावरती ती सोपवलेली आहे. कारण मी जर केली नाही तर दुसरं कोण करेल याची काय माहीत नाही मला. पण ती सोपवलेली असल्यामुळं गेली 40-45 वर्ष जवळजवळ ती पूजा मी आईंच्या, कलावती यांच्या फोटोची पूजा करतोय. आणि त्यामुळे ते एक प्रेम जे असतं की नाही आपलं, की गुरुपादुकाष्टक म्हणा किंवा ज्या काही आपली मानसपूजा जी आहे, गिरिधरे मी पूजणार आज, तर त्या सगळ्याचा एक संस्कार इतक्या वर्षाचा तो अंतःकरणावरती झालेला आहे. आणि त्यामुळे काय की मधून ज्यावेळी मला शक्य होत होतं, म्हणजे आई तर माझी गरुड मंडपामध्ये खूप वर्ष प्रवचनाला जायची, भजनाला जातच होती. त्याच्यानंतर दुधाळी तरी ती जात होती. अलीकडे तिलाही तिचं वय 87 असल्यामुळे तिलाही शक्य नाही. मी कधीतरी जाऊन येत होतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या चाली ज्या आहेत त्या डोक्यामध्ये बसलेल्या आहेत. आणि ज्यावेळी मला असं वाटलं की नाही आपण आज बोलायचं तर ते शेवट गोडकरी याच्यावरतीच बोलायचं आहे. कलावतींचं एक अद्भुत चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ते एम विशालक्ष्मीने लिहिलेलं ते चरित्र आहे ते. आणि ते आपण खूप वेळा बऱ्याच जण नित्य वाचनात असतं, ही गोष्ट खरीच आहे त्याच्यामध्ये. आता या अभंगाचा जो सुरुवात करण्याच्या आधी काय पार्श्वभूमी ती घडली असावी आईंच्या जीवनामध्ये, की ज्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे असं लक्षात येईल. त्याच्यामध्ये काय की आईंचं म्हणजे कसं असतं की संत हे जन्मावे लागतात, ते असे रेडीमेड तयार करता येत नाही. इट इज नॉट अ टेलर मेड गोष्ट अशी कधी असू शकत नाही. आणि त्यामुळे काय की त्यांच्या आईवडिलांचं अनेक जन्मांचं पुण्य साठलेलं असलं पाहिजे त्यांच्या आईवडिलांचं. आणि त्याच्यामुळं आपण ज्यांना दुर्गादेवीचा अवतार आहेत असं आईंना मानतो. आणि त्यामुळे ते दुर्गादेवीचा अवतार असतीलच, त्यात काही शंका आपल्या मनामध्ये कुठलंही नाहीच आहे. आणि त्या मातापितरांच्या पोटी जन्माला आलेल्या आहेत. लहानपणापासून जे काही गुण असतात की संतांचे ते आपल्याला स्पष्टपणे दिसलं. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली स्वच्छता, त्यांच्यामध्ये असलेली टापटीप, त्यांच्यामध्ये असलेला नीटनेटकेपणा, त्यांच्यामध्ये असलेला मनाचा निग्रह, त्याच्यानंतर त्यांची कृष्णाचे वरती असलेली भक्ती आणि सातत्य त्यांच्या जीवनामध्ये एक विलक्षण दिसून येते. की म्हणजे लहान वयातच त्यांना तो एक कोणतरी ओम ओम म्हणणारा मला, आणि त्याच्यानंतर त्यांचं ओम ओम कितीतरी काळ चालत राहिलेलं आहे. आणि मग ते पुण्य जमवण्यासाठी कितीतरी गोष्टी त्यांनी केलेल्या. म्हणजे अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये ते कार्तिक स्नान वगैरे करायला जायच्या आणि बाकीच्या बायका त्या म्हणायच्या किती थंडी आहे, किती थंडी आहे. आणि ह्या काहीच नाही, अगदी निर्विकारपणे की अरे थंडी काय, मग आपल्याला पुण्य जमवायचं आहे म्हटल्यानंतर थंडीचा विचार करून चालणार नाही. त्याच्यानंतर कृष्णाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे, ही देखील भावना त्यांच्या मनामध्ये दृढ होती बघा. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे
की बायका कितीतरी स्वयंपाक हे करायच्या ते करायच्या आणि त्या म्हणायचे की एवढा वेळ आम्हाला स्वयंपाकाला लागतो आणि तुला काही वाटत नाही, तुला काय एवढंच काय करतेस तू. ते म्हणले तुम्ही जे सगळं करता आहात ते तुम्हाला आवडणारे करता आहात आणि मी जे काही करते ते कृष्णाला आवडणारे करते. आणि कृष्णाला काय आवडतं तर म्हणे लोणी साखर दिले की कृष्ण खुश होतो म्हणे, तो आनंदी होतो. बरं कृष्णाला आनंद झाला हे तुला कसं कळतं. म्हणजे ज्ञानाची पातळी लहान वयामध्ये कशी असते हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आई म्हणाल्या की मला आनंद झाला म्हणजे कृष्णालाच आनंद झाला असं ते म्हटलेलं. याचा अर्थ काय की त्याही वेळी त्यांच्या मनामध्ये ती ज्ञानजागृती होती की देव आणि मी वेगळा नाही आहे, कृष्ण आणि मी वेगळ्या नाही आहे, आम्ही दोघेही तत्वाच्या अंगाने एकच आहोत. आणि त्याच्यानंतर मग ते जीवनचरित्र एक असतं ना, ते लीलाचरित्र असतं, जीवनचरित्र असतं. आणि लीलाचरित्र असल्यामुळे त्यांचं ते यथावकाश लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर त्यांचा तो संसार पण तो काही 5-6 वर्षाचा काय झाला असेल, तो संसार झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 मुलं पण झालेली आहेत. आणि कशी असते म्हणजे काय काय विपत्ती ही येतेच. म्हणजे संतांचं जीवन अत्यंत सुखी असतं, त्यांना काही कमी पडत नाही असं काही नसतं. त्यांच्याही जीवनामध्ये दुःख ही येतातच. कारण काय की नरदेह एकदा धारण केला ना की त्याला दुःख येतं. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदया येऊन हानी केली. म्हणजे काय की जन्म हा दुःखाचा अंकुर, जन्म हा शोकाचा सागर, जन्म हा भयाचा डोंगरच तळे नाही. म्हणजे जन्म आला रे आला की त्याच्या पाठीमागं त्याला दुःख हे भोगावंच लागतं, सर्वांनाच भोगावं लागतं ते. आणि त्याच्यामुळे त्यांच्याही संसारामध्ये हे दुःख आलेलं आहे की अचानक त्यांचे पती वारलेले. आणि त्याच्यानंतर मग एक सडन ट्रान्सफॉर्मेशन कसं होते बघा जीवनामध्ये. कारण काय हे नव दाम्पत्य ह्यांच्याकडे गेलेलं होतं, सिद्धारूढ महाराजांच्याकडे दर्शनाला गेलं होतं आणि तिथं सिद्धारूढ महाराजांनी त्यांना अनुग्रही दिलेला होता आणि हा जो ओम नमः शिवाय मंत्र जो आहे तोही त्यांना दिलेला होता. कदाचित मला असं वाटतं की सद्गुरूंची जी फोरसाईट असते की पुढं बघण्याची दृष्टी असते सद्गुरूंना. ज्यावेळी आईंना त्यांनी अनुग्रह दिला असेल आणि त्यांनी त्यांच्याकडे बघितलेलं असेल कृपादृष्टीनं, त्यांना लक्षात आलं असेल की पुढे हिच्या आयुष्यामध्ये अशा अशा घटना होतील, पण ही पुढे आत्मसाक्षात्कारी होऊन जगाचा उद्धार करणारी असलीच पाहिजे म्हणून त्यांनी तो अनुग्रह दिलेला आहे. बरेच वेळा असं होतं का संतांच्या जीवनामध्ये. गुरुदेव नारायणरावाचे मोठे संत होऊन गेले ना, तर गुरुदेव हे लहान होते आणि निंबर्गीय संप्रदायामध्ये ह्या भाऊसाहेब महाराजांच्या संप्रदायामध्ये दासबोधाची पोथी वाचायला रोजची पोथी म्हणजे सप्ताहात रोज वाचली जाते सप्ताहात. तर यांनी त्या तरुण म्हणजे रामभाऊंना, म्हणजे ते गुरुदेव झालेले नव्हते, रामभाऊच होते ते, आणि त्यांना ती पोथी वाचायला सांगितल्यानंतर मग आपल्याकडे ते हे असतं ना, ते सिनियर आहेत, ते ज्युनियर आहेत, ते खूप वर्ष येतात, आम्ही आत्ताच यायला लागलो, हे जे आपल्याकडं भावना जी असते की नाही, तर तशी ती भावना व्यक्त व्हायला लागली. आणि ते म्हणले की हा काल परवा आलेला मुलगा आहे आणि याला लगेच पोथी वाचायला कशाला काय सांगितलं. म्हणून जो निंबर्गे महाराजांचा नातू होता नागप्पा, त्या नागप्पानं जाऊन विचारलं की अहो ते तरुण मुलाला कशासाठी पोथी वाचायला सांगितलं तुम्ही. तर ते म्हणले की नागप्पा हा तुझ्या आजोबांची कीर्ती 7 समुद्रा पार नेणार आहे. अजूनही रामभाऊ, फक्त रामभाऊच होते, ते गुरुदेवाला रेडी झाले नव्हते. त्याच्यानंतर ते व्हाईस चान्सलर ऑफ अलाहाबाद युनिव्हर्सिटी झाले, त्यांनी ईस्टर्न वेस्टर्न फिलॉसॉफीचे केवढे मोठे ग्रंथ लिहिले. हे सगळं म्हणजे जगन्मान्य माणूस झाला होतो. म्हणजे काय की ती संतांना ती फोडदृष्टी असते की हे हा पुढे होणार आहे काहीतरी. आणि त्याच्यानंतर बघा ते पती वारले आणि त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य. आणि ही वैराग्य ही गोष्ट सामान्य नाही हो. म्हणजे आईंच्या अंतःकरणामध्ये ते आत्मनात्म विवेक आलेलाच होता. त्याच्यानंतर ते वैराग्य होतं, म्हणजे विवेक होता, वैराग्य होता, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, या 4 पायऱ्यांच्या वरती तो परमार्थ उभा आहे आपला सगळा. आणि तो परमार्थ उभा असल्यामुळं त्याच्यानंतर त्या ज्या ज्यावेळी झोपत होत्या त्या त्यावेळी त्यांना ते कधी हुबळीला येणार आहे, हुबळीला कधी येणार आहे असे अशरीरी वाढी ती सारखी सारखी येत होत्या. त्या दचकून जागा होतात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला जावं लागणार आहे. आणि जे समर्थांनी म्हणले की देवाच्या सख्यत्वासाठी पडावया जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. संसार मिथ्यायसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेने पावन केला जन पावन केला आपणायसा. तर त्यांना ते लक्षातच आलं होतं संसाराचं स्वरूप काय आहे, ते आपल्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि संसार हा दुःखमूळच आहे आणि त्याच्यातून बाहेर आपल्याला पडलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणात त्या तीव्र वैराग्यानं त्या बाहेर पडल्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या 2 लहान मुलांना सोडून
एखादी माऊली आपल्या उद्धारासाठी म्हणून बाहेर पडते, त्या ठिकाणी वैराग्य किती असलं पाहिजे याची कल्पना आपल्याला करता येणार नाही, कदापि करता येणार नाही, आणि त्यांच्यासारखं ते जमणार पण नाही आपल्याला. म्हणजे बरेच वेळा मी असं बघितलेलं आहे की एक सद्ग्रस्त होते, प्रवचन माझंच होतं तिथं, आणि ते म्हणले की दुपारी जातो म्हटलं काय प्रवचनात थांबणार नाही आहे का तुम्ही? तर ते म्हटलं अहो माझ्या नातवाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे तो महत्त्वाचा आहे ना, त्यामुळे तो माझी वाट बघणार, त्यामुळे प्रवचन राहू द्या म्हटले. म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे की एक नातवाचा वाढदिवस आहे म्हणून प्रवचन नको, पण पहिल्यांदा ते तिकडं जाऊया. म्हणजे वैराग्य हे असं असतच नाही हो. वैराग्य तसं येत नाही ना, ते सहजासहजी वैराग्य. एक मारवाडी गृहस्थ होता आणि त्याचा भागवत ऐकण्याचा रोजचा परिवार होता. बरीच वर्ष तो भागवत ऐकत होता. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्याला 2 दिवस गावाला जायचं होतं. तो गुरुजींना म्हणाला की 2 दिवस मी गावाला जातोय आणि तुम्ही मग काय करूया आपण, सुट्टी घ्या. नाही म्हणले तुमच्या मुलाला सांगतो की म्हणले मी भागवत 2 दिवस, आपण तरी सुट्टी कशाला घ्या, तुमच्या मुलाला सांगतो. नको नको नको, त्याला वैराग्य येईल 2 दिवसात. तर ते म्हटलं इतकी वर्ष तुम्ही ऐकताय, तुम्हाला वैराग्य आलेलं नाहीये. इतकी वर्ष तुम्ही ऐकलं, तुम्हाला वैराग्य आलेलं आहे, आणि 2 दिवस तो ऐकून त्याला कुठलं वैराग्य येणार आहे? कारण वैराग्य येणे ही काही गोष्ट सोपी नाही आहे हो. आणि त्याच्यानंतर आई हुबळीला पोचलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे आपण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, याच्यावरती भाष्य करताना त्यांनी ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अध्यान जाणावे तरी या संता या भजावे सर्वस्वीचे, की ते ज्ञान म्हणजे काय की आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाचे आपण या नावं ज्ञान. मग ते आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी या बाहेर पडलेल्या होत्या. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी की तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. कारण तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुपटा ओळखू रे. की तिथे गेल्यानंतर काय की मठामधली जी काही सेवा होती, काया वाचा मने जी काही सेवा करायची होती, त्या सगळ्या सेवा त्यांनी केल्या. त्याच्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा सत्संग घडला. सत्संग ही गोष्ट अशी आहे की त्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या की एक देहाचा सहवास, विचारांचा लाभ आणि त्यानुसार आचरण, या 3 गोष्टींनी तो सत्संग होतो. नुसतंच देहाजवळ बसून राहून त्याला सहवास होत नाही, तुला फक्त सहवासच मिळाला, पण विचारांचा लाभ होतोय ना त्या ठिकाणी, आणि विचारांचा लाभ आणि प्लस त्यानुसार आचरण, या 3ही गोष्टींचा कंबाईंड इफेक्ट ह्या आईंच्यावरती झालेला. त्या नामस्मरण त्या अखंड त्यांचं ओम नमः शिवाय चालूच होतं. मठातली सेवा जी काय ते करायच्या त्या करायच्या, खायला मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर नाही मिळालं, त्याचा कुठलाही त्यांनी विचार केला नाही. म्हणजे देहभाव पूर्णपणे नष्ट होत 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 एक दिवस त्याला ती जी अवस्था म्हणतो आपण की ज्याला उन्मनी अवस्था म्हणू, की रोज ध्यानाला त्या बसतच होत्या, त्याच्यानंतर नामस्मरण चालूच होतं, आणि ती उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त झाली की देहभाव पूर्णपणे जाऊन जाऊन मन पूर्ण त्या या ठिकाणी गोळा झालेला आहे त्यांचं. आणि मग सिद्धारूढ महाराजांची कृपा त्यांच्यावरती झालेली, आणि त्यांनी तो वरदहस्त त्यांच्या मस्तकावरती ठेवला आणि त्यांना ते आत्मज्ञानाची अवस्था परिपूर्ण झाली. म्हणजे की आता देह मी नाही आहे, मन मी नाही आहे, मी बुद्धी नाही आहे, मी चैतन्य स्वरूप आत्माच आहे. आत्मनिवेदन ज्याला नववी भक्ती म्हणतो आपण, की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ह्याच्यापासून सुरू करून शेवटी आत्मनिवेदन झाल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही आहे. आणि त्यामुळे काय आहे की आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरे आपण आत्माची अंतरी बोध झाला. आपण आतमध्ये आत्मा हा बोध झाला त्यांना आईंना. मग आता काय होणार ते होईना का, जाणार ते जाय नका, तुटली मनाची आशंका जन्म मृत्यूची. आता काय व्हायचं असेल ते होतं प्रारब्धानुसार. आणि जन्म मृत्यू हे देहाला आहेत, मला देह जन्म मृत्यू नाही आहे. कारण मी काय अजय आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, मी आत्मरूप आहे, तत्वरूप आहे. त्यामुळे आत्मा हा नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, हा अशा प्रकारचा तो आत्मा आहे. आणि तो आत्माच मी हा बोध व्हायला लागतो. नुसतं थेरॉटिकली तुम्ही आत्माच आहे, तुम्ही आत्मा असा नाही, प्रत्यक्ष आत्मस्वरूपच आहे हा बोध झाल्यानंतर मग संसारी पुंडावे चुकले, देवभक्त ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करून. की संसारी पुंडावे म्हणजे परत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे जे चक्र जे आहे ते बुडून गेलं त्यांचं. बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्ममरण नाही, आता आकाराचा कैसा ठाव, देहेची झाला देव. म्हणजे त्या स्वतः देवस्वरूप झालेल्या आहेत. आणि त्या देवस्वरूप झाल्यानंतर
की काय होतं की सगळ्यांनाच ते सांगितलं की आत्मज्ञान जरी झालं तरी ते मुरलं पाहिजे, आणि ते मुरलं पाहिजे त्यासाठी एकतर एकांतवासामध्ये जे गेलं पाहिजे, किंवा मग पुढं त्यांना एक 12 वर्षाची सेवा करण्याची, कीर्तन सेवा करण्याची आज्ञा यांनी दिलेली आहे, सिद्धारूढ स्वामींनी दिलेली आहे. आणि मग पुढं 12 वर्षाचं ती कीर्तन सेवा संपत शेवटी त्या बेळगावला आल्या. आणि मग त्याच्यानंतर जगाच्या उद्धाराचं कार्य, कारण प्रत्येक संतावरती काहीतरी कार्य सोपवलेलं असतं होते, ते कार्य करण्यासाठी संत आलेले असतात. आणि त्यामुळे काय की त्यांना ते कार्य सोपवलेलं होतं ना, की जगाचा उद्धार तुला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग कसं की एकाच दिवशीत काही 100-200 बायका तिथे आल्या आणि मग पुरुष आले आणि मग लगेचच त्यांचं कार्य सुरू झालं असं नाही. थोडे थोडे लोक येत गेले, त्यांना जसे जसे अनुभव यायला गेले आणि मग एक सिस्टीम डेव्हलप करायची त्यांनी ठरवले की बाबा आपण काय करायला पाहिजे, आपण एक भजन संप्रदाय तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं की हे माणसं कशी की नुसतंच कळावं त्यांचं ते हे झालेलंच नव्हतं, तर त्या काळामध्ये वाचन झालेलं होतं. कारण ज्या माणसाला कीर्तन करायचे असतात, ज्या माणसाला प्रवचनं करायचे असतात, ज्या माणसाला काही आणखीन काहीतरी बोलायचं असतं, त्या माणसाला आधी अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यास जर त्याचा केलेला नसेल तर तो बोलू शकत नाही. कारण समर्थांनी स्वतः सांगितलंय, अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. त्यामुळे काय की त्या 12 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी संतांची पदं, कितीतरी संतांचे अभंग, त्याच्यावरती चिंतन मनन सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे त्यांची एक मनोभूमिका आणि सगळ्या गोष्टी तयार झाल्या त्याच्यामध्ये. आणि तयार झाल्यानंतर म्हटलं की आणि स्वतः त्यांना एक कवित्व शक्ती पण प्राप्त झालेली होती. कारण काय सद्गुरूंची कृपा झाली की अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात, तर तशी कवित्व शक्ती पण प्राप्त झालेली होती. आणि त्यांनी स्वतःची पदं पण काहीतरी लिहिलेली आहेत, भरपूर पदं लिहिलेली आहेत त्यांनी. आणि मग एक त्याला वळण लावायला लागतं की या भजनं करूया, मग कुठलंही काही भजन म्हटलं असं नाही. तर त्यावेळेला कसं की आपल्याकडे ते वार पण ठरलेले आहेत ना, की सोमवार शिवाचा वार, मंगळवार गणपतीचा वार, हे वार ठरवलेले आहेत. ते तसे काही देवाचे वार असतात अशातलं काही भाग नाही आहे. पण ते काय होतं की काळानुसार ते तसं आलेलं असतं. किंवा मंगळवारी नाही गणपतीचं हे बघायचं, बुधवारी विठोबास, हे असं ठरलेलं आहे, गुरुवारी दत्त. आणि मग आपण बघतोच की गुरुवारी दत्ताला भरपूर गर्दी असते आणि नंतर मग शुक्रवारपासून दत्ताकडे कोण फिरकतच नाही, हे आपल्याला लक्षात येतं. शनिवारी शनी मारुतीला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे आता हनुमाननगरमध्येच राहतो, तर शनिवारी इतकी प्रचंड तुंबळ गर्दी असते. आणि सोमवार ते शुक्रवार तिथं कोण चिटपाकू देखील कोण नसते, ते देवळामध्ये रिकाम पडलं असतं. म्हणजे काय की शनिवार रविवारी तेवढं मारुतीला गिराईक चांगलं असते, इतर दिवशी काय नसते. म्हणजे काय तर तसं जरी असलं तरी आईने ते लक्षात घेतलं होतं की आपण या पद्धतीने ते कंपायलेशन करूया, की सोमवारची भजनं वेगळी करूया, मंगळवारचं करूया, बुधवारचं करूया, जेणेकरून रोज आले की काय असते माहिती, रुची वैचित्र्य नावाची गोष्ट आहे. रुची वैचित्र्य म्हणजे काय की आपल्याला काही ना काहीतरी आवडत असते. आणि आपल्यातला प्रत्येक माणसाला आपल्या प्रत्येकाची आवड निवड ही सगळी वेगवेगळी असते. त्यामुळे तो रुची वैचित्र्य म्हटलेलं आहे ना. म्हणजे आपल्या घरात जर 4 मुलं असतील तर चौघांची आवड ही वेगळीच असते ऑल टुगेदर. ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, आणि मग आईची मोठी तारंबळ उडते. तारंबळ काय की सकाळी ज्यावेळी स्वयंपाक करायचा असतो त्यावेळी तिची की ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, मग करायचं काय तिनं. मग ती काहीतरी अशी कंबाईन काहीतरी करून किंवा कुणाला तरी आवडेल, त्याला तरी आवडेल, असं बरेच वेळा असतं. काहींना सुकी भाजी आवडते, काहींना रसभाजी आवडते. आता मग काय तिनं काय डोकं फोडायचं आहे कारण काय रुची वैचित्र्य आहे. म्हणून काय होतं की एकच भजन रोज करत बसलं तर लोकांना ते कदाचित आवडणार नाही. आणि त्यामुळे काय होईल की म्हणून ते रोजचं भजन हे वेगळंच असलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग ते सगळं 7 वारांची भजनं, मग ते लोक येत गेली. आणि मग तो संप्रदाय असा इतका वाढलेला आहे, आता प्रचंड संप्रदाय वाढलेला आहे तो. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी शाखा आहेत तिथं ते. आणि इतकं वक्तशीरपणे आपण ते भजन करतो की या ठोक्याला ते चालू झालं पाहिजे, त्या ठोक्याला ते संपलं पाहिजे, ही सेवा ह्यांनी करायची, हे सगळं ते केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आज मला तो जो आपण म्हणतो ना शेवट गोळकरी, ते हे आईंनी रचलेलंच पद आहे. हे पद जे आहे ते आईंनी रचलेलं पद आहे. आणि ते पद इतकं म्हणजे या ज्याला एखादं पद एखादा ग्रंथ असू शकतं, ही गोष्ट तुम्हाला पटते की नाही मला माहीत नाही, पण एक अभंग देखील एक ग्रंथ असू शकतो. आता याच्यामध्ये जर आपण ते अनुबंध चतुष्टय लावला की कुणी सांगितलं तर सद्गुरुनाथांनी कलावती यांनी सांगितलं. कुणाला सांगितलं तर त्या साधकांना सांगितलेलं आहे. याच्यात विषय कुठला आहे तर अंतकाली त्याचं स्मरण व्हावं हा त्याचा विषय आहे. आणि मग त्याच्यामध्ये साधन पण सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलं की तव पद कमला मोद सेवनी, हे त्याच्यामधलं साधन आहे. ते साधन आहे. म्हणजे या 4ही गोष्टी एका अभंगामध्ये आणणं म्हणजे हा एक अभंग एक ग्रंथ आहे.
आणि तो एक जरी अभंग आपण शेवटपर्यंत जर बघत राहिलो आणि ते जर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, आपलं कदाचित आपलं जीवन संपून जाईल, पण या अभंगाचा जो अर्थ आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये उतरेलच की नाही हे सांगता येत. सुरुवात एकदम मस्त केलेली आहे त्यांनी की शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी. म्हणजे आपण सगळेजण इथं जे आलेलो आहोत आणि रोज भजन आपण जे करतो आहोत, तर त्याचं मूळ उद्देश आहे की शेवट आपला गोड झाला पाहिजे. शेवट का भगवंतांनी सांगितलं की अंतकालेचे मामेव स्मरण उक्ता कलेवर, की माझं स्मरण करत करत तू देह ज्यावेळी सोडशील त्यावेळी तू मला प्राप्त होशील. पण बरेच वेळा असं होतं की शेवटच्या क्षणी आपल्याला ते ओम नमः शिवाय आठवेल किंवा श्रीराम आठवेल अशी शक्यता नाही आहे. हो, शक्यता काही नाही आहे. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून माते स्मरावे तू. तू माझं स्मरण करत करत स्मरण करत सांगेल. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर डोळा जे देखावे कानी हान ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. म्हणजे डोळ्याने जे बघशील, कानाने जे ऐकशील, मनाला जे भावशील ते सगळं आत बाहेर आघावे मीच करून घालावे, मग सर्व काळ स्वभावे मीच आहे. म्हणजे काय की आयुष्यभर ते करत राहिल्यानंतर शेवटच्या क्षणी माणसाला अगदी शांतपणे तो ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ह्या देहाची खोळ सोडून देऊ शकतो, अदरवाईज नाही. त्यामुळे शेवट सगळ्या संतांनी आपला शेवट हा गोडच केलेला आहे. आणि तो कधी आधी केलेला आहे, नंतर नाही. जे मरणाच्या ऐलीकडे मज मिळून गेले पुढे, ते मरणी आणखीकडे जातील केले. मरणाच्या अलीकडेच ते केलं पाहिजे. कारण काय, एव्हरी डे मे लास्ट डे ना. आपण उद्या असूच किंवा तासाभराने असूच असं काही नाही. हो, शक्य नाही आहे, ती शक्य नाही. मागच्या सोमवारचीच गोष्ट आहे की माझा सख्खा चुलत भाऊ 53 वर्षाचा तो कामाला निघालेला होता आणि तो रिक्षात बसला. त्याला रिक्षामध्ये त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक आल्यानंतर गेला. म्हणजे विचार करण्यासाठी सरता संचिताचे शेष आहे, नाही क्षणाचा अवकाश आहे, भरताना भरताना मिशन जाणे लागे. एकदा तो क्षण आला रे आला की आपल्याला जावंच लागतं. आणि म्हणून की नाही की एव्हरी डे मे बी लास्ट डे, आज कदाचित माझा शेवटचा दिवस असेल. तर म्हणून मी काय केलं पाहिजे, म्हणजे असं भीती भ्यायचं काय कारण काय नाही आहे, असणारच आहे ना. तो सोमवार ते रविवार आपल्यासाठी ठेवलेलंच आहे. हो, कधी ना कधीतरी तो काळरूपी तक्षक आपल्याला दंश करणार. आणि परीक्षितेला तसा तो किती प्रयत्न केले तरी शेवटी त्या परीक्षित राजाला त्यानं दंश हा केलाच. हो, त्याशिवाय प्रश्न काय राहिलाच नाही तो, कारण तो ठरलेलं होतंच ते. तसं काय आहे, आपल्याला हा काळरूपी तक्षक आपल्या पाठीमागे लागलेला कधी ना कधी तो दंश करणार. सोमवार ते रविवार आपलं ते ठरलेलं आहे. आणि त्यामुळे काय की शेवटचा गोड करायचा असेल तर त्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर साधन केलं पाहिजे. मला आईंना जे काय सांगायचं की शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी, हा नुसता प्रार्थना त्यांची करून ते होणार नाही. रोज आपला अभंग म्हटला, चालीत म्हटला, हे म्हटलं, सुस्वर मध्ये म्हटला, ते आपल्याला ते लिहून दिलं असतं ना, हे 2 वेळा म्हणायचं, ते 3 वेळा म्हणायचं, हे तो रिपिटेशन करायचं. ते काय इट इज अ टेक्निकल गोष्ट होती. पण रोज त्या चालीमध्ये म्हटलं आणि त्यांनी ते गोड केलं असं होऊ शकत नाही. कारण त्याला काय साधन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. नुसत्या प्रार्थने ते होत नाही. पूर्वीचं संचित काय आहे की आपल्याला नरदेव प्राप्त झाला. नरदेव प्राप्त झाला त्याच्यानंतर आणखीन पूर्वीचं संचित काय की सद्गुरू भेटले, हे एक संचित झाला. जसं कलावती यांच्याकडे पूर्वसंचित नरदेव प्राप्त झाला, त्यांच्या ठिकाणी ते मुमुक्षत्व जागा झालं, त्यांच्या ठिकाणी ते वैराग्य निर्माण झालं. आणि मग काय की त्यांची भेट झाली हो सद्गुरूंची. म्हणजे पूर्वी जे संचित, त्याच्यानंतर सद्गुरूंची नुसती भेट होऊन चालत नाही. हो, ये जन्मीची कमाई. त्यांच्या रामाणा कुलकर्णी म्हणायचे की सद्गुरूंनी आपल्याला कोरा चेक देऊन ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपली साधनेची किंमत लिहायला पाहिजे, तर तो चेक उठतो. आणि त्यामुळे ए जन्मीची कमाई झाल्यानंतर तिसरी ती पाहिजे गुरुकृपा. म्हणजे आपली जी तयारी जी आहे ती 99% झाल्यानंतर 1% जी गोष्ट जी असते ती गुरुकृपा असते. म्हणजे असेंडिंग एफर्ट्स, गुरुदेव म्हणायचे असेंडिंग एफर्ट्स आपले चालू आहेत आणि मग डिसेंडिंग ग्रेस, असा दोन्ही गोष्टींचा तो संयोग झाल्यानंतर त्या व्यक्तीचा उद्धाराची किंवा साक्षात्काराची तयारी होते. आणि त्यामुळे काय आहे की आईने ती गोष्ट केलेली दिसून येते. हो, अखंड ती केली. आईने काय सांगितलं की तुम्ही भजनातली पदं बघा आणि माझं जीवन बघा, जे जे पदं लिहिली आहेत ती माझ्या जीवनामध्ये मुरलेली आहेत की नाही बघा.
आज आम्ही काय करतोय, भजनाला जातोच आहोत, जात नाही असं नाहीये, पण आपण काय करतो की आपली भक्ती निष्काम राहिलेली नाही आहे. हो, आईंनी माझं असं काम करून दिलं पाहिजे, आईंनी मला असं केलं पाहिजे, मी इतकं ओम नमः शिवाय म्हणते, मी भजनाला इतकी काळ जाते, आईंनी माझं हे काम करून, असं हे नाहीये सांगितलेलं. अगदी नित्यनेमाळेचं पहिलं पान जरी बघितलं तर त्याच्यामध्ये निष्काम भक्ती सांगितलेली आहे, केवळ प्रेमासाठी, फॉर द सेक ऑफ लव्ह, फक्त प्रेम देवावरती करणं आणि अंतःकरण पूर्ण करणं. आणि त्याच्यातून फायदा काय, तर चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. कारण जोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होता. चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान, ज्ञाने समाधान स्वामी म्हणे, हे स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलं. हे चित्तशुद्धीसाठीच भजन आहे. माझ्या अंतःकरणातले विकार, विचार, वासना, दुष्ट भावना या सगळ्या निघून जाऊन केवळ माझं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, यासाठी मी भजनाला जातो. मी भजनाला गेले म्हणून काय कलावती यांच्यावरती उपकार केलाय, काही नाही, झिरो उपकार. मी काय, आय एम नॉट डुईंग एनी फेवर. आईंच्यावरती मी काय फेवर करत नाही की मी भजनाला येतोय तुमच्या, काय नाही. तुझ्या उद्धारासाठी तू येतोयस, तुला तुझा उद्धार व्हावा असं वाटतोय, तुला आत्मज्ञान व्हावं असं वाटतंय, यासाठी तू जातोयस. कुणावरती उपकार करतोय असं काहीही भाग नाहीये. तुम्ही आपण भजन केलं काय, नाही केलं काय, कलावती आईंना काही फरक पडणार नाहीये, काहीच फरक पडणार नाही. कशाला फरक पडणार नाही, त्या ऑलरेडी मुक्त झालेल्या आहेत, सगळीकडे व्यापून राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही. फरक आपल्याला पडणार आहे. आणि म्हणून काय की आपण आपल्यासाठी ते करतो आहोत, ही भावना दूर झाली पाहिजे. म्हणून काय, शेवट जर गोड करायचा असेल आणि आपण कितीही प्रार्थना केली तरी देखील साधन ही गोष्ट आहे. मग पहिली गोष्ट काय की आपण कशात अडकलेलो आहोत हे बघायला लागतं आपलं, आपण कशात अडकलेलं आहे. आणि त्याचं उत्तर पुढच्या याच्यामध्ये दिलंय की पंचविषयी आसक्त होरी बनलो मी अविचारी. म्हणजे का माझं होत नाही आतापर्यंत, इतकी वर्ष मी भजनाला जाते, माझे केस पांढरे झाले, इतकी वर्ष मी सगळं करते, पण माझं काय ते हे अडलेलं आहे की पंचविषयी आसक्त होऊन बनलो मी अविचारी. की मी हे जे देवानं दिलेले विषय आहेत, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय दिली, 5 कर्मेंद्रिय दिली, पण त्याच्याबरोबर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय पण देवाने देऊन ठेवले. आणि हे 5 विषय देवाने देऊन ठेवल्यामुळे काय झालेलं आहे की जर आपण एक सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येतं की या 5 विषयामुळे एक एक प्राणी हा मरतोच, एक एक प्राणी मरून जातो. गळ गिळता वाटे सोपे, ओढून घेता घसा पाटे, म्हणजे हा रस विषय आहे. तर त्या माशाला पकडण्यासाठी तो गळ टाकतात आणि त्या गळाला एक आमिष जोडलेलं असतं, पण ते गांडूळ असेल, काहीतरी बेडूक लावलेला असतो किंवा एक मासा जरी लावलेला असतो, आणि तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते आमिष गिळण्यासाठी तो रसाच्या ह्यानं तो दुसरा मासा जातो, त्याला तो गळामध्ये तो अडकतो आणि तो बाहेर आला की तो मरतोच. तो म्हणजे केवळ एक रसापोटी एक मासा मेलेला आहे. भ्रमर माहिती आहे, भ्रमर सुवासी मधावरी मासी. तर ते भ्रमर जो असतो तर त्याला ते कमळाच्या फुलावरती तो बसतो होतो आणि भलतेसे काष्ट कोरडे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले की जो कठीण असं लाकूड हे पोखरू शकतो तो भुंगा, कमळदळ चिरून येणे, म्हणजे कमळाच्या त्या पाकळ्या मिटून जातात आणि त्या गंधामध्ये तो मरून जातो तो भुंगा त्या कमळाच्या पाकळीत. का, गंध विषय तिथं लागले. पतंगादीपी आलिंगन ते तर त्याचा अचूक मरण, तैसे विषयाचं घातक जीवन. की आपण बघतो की ते नंदालिप वगैरे लावून ठेवलेलं असतं, ते जे वात असते, आणि नंतर बघितलं की त्या ज्योतीवरती त्याच्यामुळं बरेचसे कीटक मरून पडलेले असतात. कारण काय, त्या ज्योतीचा एक प्रकाश असतो ना, आणि मग ते कीटक त्याच्यावरती झडप घालतो. तो पतंगादीपी आलिंगन ते तर त्याचा अचूक मरण, तो मरतोच तिथे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की ह्या 5 विषयाने, हत्तीला पण तसंच पकडलं जातं ना, हत्तीने एक मातीची हत्तीने तयार करून ठेवलेली असते आणि तो स्पर्शासाठी त्या हत्तीकडे जातो आणि तो हत्ती पकडला जातो. म्हणजे काय की एकेका विषयानं जर एक एक प्राणी मरत असेल तर ते 5ही विषय मनुष्याच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ आहेत, तर तो किती वेळा मरत असेल, किती वेळा मरत असेल ना, सारखा मरतोच होतो. कारण काय की त्याची कितीही वर्ष झाली तरी वासना तृप्ती काय झालेली नसते, काय होतच नाही वासना तृप्ती. कारण काय की सारखं खावंसं वाटतं, काहीतरी बघावंसं वाटतं, काहीतरी ऐकावंसं वाटतं, आणि मग दिवसभर आपण फक्त 5 विषयांच्या नादी लागून बनलो मी अविचारी असून जातो.
कारण काय, हे 5 विषय जोपर्यंत आपण आवरणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या साधनेसाठी वेळ मिळणार नाही. कारण काय, आपल्या मनाला ते वळणच लावलेलं, या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सौखे, म्हणून या अनुभव सुखाची कौतुकी दाबीत जायचे. की एकदा आपल्याला ते सिरियल्स वगैरे बघायची सवय लागली की मग परत येऊन आपण ते खुर्ची घालून बसतो जो. म्हणजे इथं आपल्याला भजनाच्या वेळी गुडघे दुखतात, ते झोपत येते, हेच होतंय तेच होतंय, हे 1760 कंप्लीट आपण सांगून बसतो. पण तेच आपण सिनेमासाठी, आता कुठला तो सय्यारा कुठला असा गेला तर तो लोक अगदी धडपडून जाऊन संध्याकाळी कुठं ते कडबडत तिकडं राहून ते बघतात, तिथं बसून येतात 4-4 तास, तिथलं सगळं ते काय त्या वातावरण, आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याला कुठंही कंटाळा येत नाही, काय नाही. पण हे करायचं म्हटलं की कंटाळा. म्हणजे आईने सांगितलं की सुरुवातीच्या काळात त्या 11 माळा वगैरे जप करा म्हणून सांगायचं, आणि नंतर मग ते 1-1 माळ जप करा, सकाळी एकदा संध्याकाळी. आणि मग त्यांनी सांगितलं की उमेद असेल तर करा आणखीन जास्त. पण वास्तव्य आता हे नामस्मरण ही गोष्ट अशी आहे की ते नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. 24 hours बिझनेस आहे हा, 24 तासाचा बिझनेस आहे. इट इज नॉट अ पार्ट टाइम जॉब. मी नेहमी ते कोल्हापूर आकाशवाणीचं उदाहरण का सांगतो की सकाळी 6 ते 6:30 भक्तिसंगीत झालं, ते भक्तिसंगीत आहे, आणि त्याच्यानंतर मग सुगम संगीत, नाट्यसंगीत, आमचं सिनेमा संगीत, दिवसभर तेच चालू राहतं. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 6 वाजता पुन्हा भक्तिसंगीत, त्याच्यानंतर परत भक्ती नाही. तसं बरेच वेळा आपलं होतं की एकदा बालोपासना म्हटली काय 11 माळा झाल्या की आई आणि तुमचा विषय संपलेला, आपला विषय संपला, आता परत काय तो विषय वगैरे काय भानगड ठेवायचं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी बालोपासना, किंवा जे आता आपली ती शाळेतली मुलं वगैरे आहेत, संडे टू संडे बालोपासना, त्याच्यानंतर मध्ये काय बालोपासना आहे काय नाही, काय बघायचं काय कारण काय नाही. म्हणजे अशा प्रकारची साधना करून जे शेवट गोड होणार नाही होतो, कधीच होणार नाही शेवट गोड, शक्यच नाही. शेवट कसा गोड होणार ना तो. म्हणून त्याला काय की हे 5 विषय जे आहेत आवश्यक आहेत जीवनाला, पण कितपत आवश्यक आहे, शरीर धारणेपुरते आवश्यक आहे. कारण काय, शरीर अन्नाशिवाय टिकणार नाही, आणि शरीर अन्नाशिवाय टिकणार नसल्यामुळं विनोबाने असं म्हटलेलं गीता प्रवचनमध्ये की या शरीराला कोळसा काहीतरी घातला पाहिजे, म्हणजे ते अन्न काहीतरी आवश्यक असेल तेवढं घातलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे. पण मूळ उद्देश काय आहे माझा, तर माझा मूळ उद्देश आहे शेवट गोड करायचा असेल तर मला नामस्मरण करावं, आणि मग ते सर्व काळी करावे लागेल. बाळपणी, तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धापकाळी नामस्मरण सर्व काळी करावं जावे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. काहीच न करुणी प्राणी रामनाम जपेवाणी, तेने संतुष्ट चक्रवाणी, भक्ता लागी संभाळी. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोडं, जड मुड पहिलं पार, पावती रामनामे. आणि म्हणून कलावती यांनी कुठंही असं जातीभेद कुठला केला नाही की ठीक आहे कोण तुम्ही ब्राह्मण गामा, ठीक आहे तुम्हीच भजना द्या, असं काही केलं नाही. पहिल्याने त्यांनी ते बोहरी समाजाला धरलं. तो समाज म्हणजे जो मागासवर्ग होता, काय त्यांच्याकडे व्यसनं होती त्यांना, त्याच्यानंतर बाकीचे यारे भलते ज्ञातीनर सगळे जे कोणी असतील ते या, सगळेजण या, असं सगळ्यांना त्यांनी एकत्र पहिल्यांदा केलं. म्हणजे त्याच्यामध्ये जातीभेद केला नाही, वयाचा भेद केला नाही, लहान मुलांसाठी काहीतरी वेगळी उपासना, मुलांसाठी, बायकांसाठी, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. कारण का सगळ्यांना तो अधिकार आहे, आणि सगळ्यांना एकच मंत्र दिला होता त्यांनी. म्हणजे काही संप्रदायात वेगवेगळे मंत्र असू शकतात, पण हा मंत्र जो होता तो सद्गुरूंच्याकडनं आलेला होता ना. जरी त्यांची कृष्णावरती अनन्य भक्ती होती, पण जशी मीराबाईची कृष्णावरती अनन्य भक्ती होती, जो अनन्य भक्ती होती, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोय, असं म्हणणारी ती मीराबाई, ती ज्यावेळी त्या रहिदासांच्याकडे गेली आणि त्यांनी त्याला रामनाम घ्यायला सांगितलं, तर ती काय म्हणली, पायोची महिने राम रतन धन पाय. मग तिनं असं म्हटलं नाही माझी कृष्णाची भक्ती आहे, तुम्ही मला रामनाम कशासाठी द्यायला आहे, असं काही ती भांडाभांडी काही तिने केली नाही हो. किंवा कलावं काय म्हटलं नाही की काय सिद्धार्थ महाराज तुम्हाला माहीत नाही काय, माझी कृष्णाची भक्ती आहे, कृष्ण माझा सखा आहे, तो त्याच्याशी माझं बोलणं चालू आहे, वार्तालाप चालू आहे, त्याच्याशिवाय मला करमत नाही, मी कायम कृष्णाचा विचार करते, आणि तुम्ही मला कशाला ओम नमः शिवाय, असं त्या म्हटल्या नाही. सद्गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे तो सर्वोत्तम मंत्र आहे. आणि दुसरा काही नाही, ऍक्च्युली सद्गुरू आणि मंत्र ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. देहाच्या अंगाने सद्गुरू जातील, पण ते मंत्ररूपाने कायम असतातच. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी काय म्हटले की पुष्कळ लोक गोंधळात आले आणि ते माझा देह बघून गेले म्हटले,
पण मी देहात कधीच नव्हतो. मी त्या नामात होतो बसवलं. आणि म्हणून काय म्हणते की नाम घेत राहणं म्हणजेच कलावत्यांची भेट. कलावत्यांची भेट कुठे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हटलं की आईंची भेट झाली म्हणायची. कारण काय आहे की जी काही आपल्या ह्याच्यामध्ये गुरुगीतेत जे श्लोक दिलेले आहेत ते गुरुगीतेतले श्लोक जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये कुठेही देहाचं वर्णन केलेलं नाही. मग ते ब्रह्मानंदम असो, गुरुवर ब्रह्मा असू दे, अखंड मंडलाकारम असू दे, अज्ञानतिबीर अंधस्य, हे सगळे जरी श्लोक बघितले तर त्याच्यामध्ये देहाचं वर्णन कुठं नाहीच आहे हो, तत्वाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते जे तत्व जे आहे ते कधी स्त्री रूपाने तरी येतं, कधीतरी पुरुष रूपाने येतं. मीरा मुक्ताबाई कलावती आई म्हणा किंवा वेण्णा स्वामी म्हणा, या सगळ्यात स्त्री रूपाने ते तत्व आलेलं आहे. आणि मग कितीतरी शेकडो संतांच्या रूपाने ते पुरुष रूपाने आलेलं आहे. आपलं परमभाग्य की आपल्या आईंच्या रूपाने ते तत्व आपल्यापर्यंत आलं आणि त्याच्यामुळं आपण हे ओम नमः शिवाय म्हणू शकलो. त्यामुळे आईंची भेट घ्यायची असेल तर कुठलं तर ओम नमः शिवाय. एक गुरुदेवांच्याकडे एक सद्ग्रस्त आले होते आणि 4 दिवस ते राहिले निंबाळमध्ये, पण त्यांची काय गुरुदेवांची भेट झाली नाही. आणि मग त्यांनी एक पत्र पाठवलं की असं मी निंबाळला आलो होतो पण आपली भेट झाली नाही. मग गुरुदेवांनी त्यांना उलट टपाली सांगितलं की तुम्ही नेम करता का, म्हणजे नामस्मरण करता का? नामस्मरण करणे हीच माझी भेट. एका देहानं दुसऱ्या देहाला भेटणे ह्याला भेट म्हणत नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आई देहाच्या अंगाने गेले असतील, त्यांची समाधी असेल, सगळ्या गोष्टी असेल, पण तत्वरूपाने म्हणजे काय नाम हे तत्व नाही. एक तत्व नाम दृढ जरी म्हणा, हरीची करुणा येईल तुझे. नाम हे तत्व आहे हो, आणि सद्गुरू हे तत्वच आहे, आणि मी देखील तत्वच आहे. कारण ऐक शिष्या इथीचे वर्म सोये तूचे आईची ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूच नको. सोहम आत्मा स्वानंद घन, हे अजन्मा तूची जाण, हे साधूचे वचन सुदृढ करावे. म्हणजे तत्वरूप तू पण आहेस, म्हणजे तूही तत्व आहेस, सद्गुरूही तत्व आहे आणि नामही तत्वच आहे. आणि त्यामुळे त्या नामाला घट्ट धरून ठेवणं म्हणजे आपल्या सद्गुरूंची भेट घेण्यासारखं आहे. आणि म्हणून इथं की त्यांनी सांगितलं पंचविषयी आसक्त होऊन बनलो मी अविचारी. तर आपण ते बघितलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे की कुठं मी अडकलेलो आहे. आणि हे 5 विषयापैकी कुठल्या ना कुठल्या विषयात माणूस हा अडकलेला असतो. कुठल्या तरी विकारात अडकतो, कुठल्या तरी लोभामध्ये अडकतो, काम क्रोध लोभ हे सगळे कुठले तरी विकार तो अडकलेलाच असतो. आणि त्यामुळं काय आहे की आपण तो वेळ काढला पाहिजे की किती वेळ मी कशात घालवतो आहे. म्हणजे एंटरटेनमेंट कशात काय जे असेल ते जेवढ्याच तेवढं काय आवश्यक असेल तेवढं साधं अन्न आपण खावं. रोज काहीतरी चमचमीत खाल्लंच पाहिजे, असंच खाल्लं. आता काय झालंय, टेस्ट सगळ्या बदलून गेल्या मुलांच्या, पण आपल्या मुलांच्या टेस्ट बदलून गेल्या. संध्याकाळी आई तू काय करणार आहेस, आज पावभाजी कर, आज मिसळ कर, ते कट वडा कर, त्याच्यानंतर तिकडनं सामोसे घेऊन येऊन ते प्रेम चाट कर, असलं सगळं झालेलं आहे. आणि हे सगळं खाऊन, हे सगळं खाल्ल्यानंतर माणसाचा रजोगुण वाढतो. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आणि सत्वगुण जर वाढायचा असेल तर आपण सात्विक अन्नच खाल्लं पाहिजे. त्यांना काय खायचे ते खाऊ दे, पण आपण आईंचे अनुग्रहित आहोत तर आपण तरी काय होईना सात्विक अन्नच खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपली सत्ववृत्ती काय जागी राहिली पाहिजे. आणि म्हणून की नाही हे बनलो मी अविचारी जाईल. आता पुढे ते काय म्हणतात, अनन्य भक्ती दान देऊनी करी मज सुविचार. आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे की अन्य आश्रयनाम त्यागा हा इति अनन्यता असं म्हणते की दुसरा कुठला आता आश्रय मला नाही. एक सद्गुरू मी जोडलेले आहेत तर मला आणि कुठं जाण्याची गरज नाही. मग कोणतरी सांगतंय की ते स्वामी समर्थ पॉवरफुल आहेत बा, तिकडं जावं. ते लोक म्हणतात हो, जे ऐकलेले तेच मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या मनाचं सांगत नाही. तिकडं पॉवरफुल आहे, तिकडं जावा, इकडं जावा, तिकडं. आणि लोक सगळ्याकडे फिरत बसतात. वास्तविक आता काय, एक रखमाईचा पती धरीला मी चित्ती, तेनीची झाले माझे काम निवारीला भवरम. की एक मी जर धरलेला असेल तर दुसरंकडे जाण्याचं काहीच कारण नाही आहे. गुरुलिंदले भक्ती, गुरुलिंदले मुक्ती, गुरुलिंदले सहज परमेश प्राप्ती, गुरुदेवर निन्न होरतो अन्य देवर याको. हे कानडी पद आहे की गुरुदेवा तुम्ही असल्यानंतर बाकीच्या ठिकाणी जाण्याची काहीच मला गरजच नाही आहे, की त्यांच्यामुळेच भक्ती मुक्ती शक्ती काय जे असेल ते आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळं काय आहे की अनन्य भक्ती, की आता मी हा मार्ग धरलेला आहे, आईंचा मार्ग धरलेला आहे,
तर ते अनन्य भक्ती माझ्या ठिकाणी दान देऊन की तुम्हाला दान द्या, म्हणजे माझं मन असं तुमच्याकडेच वळून राहू दे की तुम्ही जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरनं जाऊ दे. म्हणजे काय की करी मज सुविचारी, इथं म्हणजे सु म्हणजे काय की चांगली गोष्ट. चांगली गोष्ट या जगात चांगलं काहीच नाही, फक्त एकच भगवंत जो आहे तो सगळ्यात चांगला आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या मध्ये काही ना काहीतरी दोष गुण आहेतच. भगवंत ही अशी एकच गोष्ट असते की जी निष्काम आहे, निर्लेप आहे, त्याला कशाचाही स्पर्श झालेला नाहीये. आणि त्यामुळं तो विचार कुठला, तो तो सुविचारी म्हणजे भगवंताकडे जाण्याचा जो विचार आहे ते मला कर असं त्यांनी सांगितलं. ते एक तर म्हणजे तो मार्ग आपण धरलेलाच आहे की भजन मार्ग आहे, तर ते करावं भजन. काय सकाळचं दुपारचं काय असेल ते करावं, सायं स्मरण करावं, कोण असेल नसेल पण माझं मी बसणार. काय 4 वाजलेत ना, माझं मी बसणार, माझ्या पद्धतीनं मी ते एकटंच काय होईना म्हणत बसेल. आणि समोर तिथं आहेच ना, आईंचा फोटो आहे, गोपालकृष्ण आहे, आणि त्या दोघांच्याकडे बघत बघत आपण ते शांतपणे म्हटलं तर ते आपल्याला एक समाधानाची वृत्ती अंतःकरणावर येते आणि चित्ताची शुद्धी होते. आपली मूळ गोष्ट काय की चित्ताची शुद्धी झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे भजन आहे. अदरवाईज कशासाठी बहुतेक सद्गुरू हे शक्यतो कुठल्याही साधकाच्या प्रपंचामध्ये ढवळाढवळ करायला जात नाही. कारण खरा परमार्थ हा प्राप्त परिस्थितीत बदल घडवून आणत नाही, तर आहे ती परिस्थिती आनंदाने भोगण्याची कला शिकवतो, असं स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेले. की खरा परमार्थ हा प्राप्त परिस्थितीत बदल काय, आपली आहे ती परिस्थिती राहते, त्यात थोडीफार सुधारणा होते. काय सद्गुरूंच्या मार्गावरून गेल्यानंतर ऐहिक थोडंसं सुधारणा होतेच, त्यात काही बदल होत नाही. म्हणजे आपली काय पूर्वीसारखी परिस्थिती आत्ताची आहे असं कधी होत नाही. आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारत राहते. पूर्वीची पद्धत कशी होते, एक दांडीला आणि एक मांडीला अशा 2च साड्या असायच्या. आज भगिनींचं कपाट उघडलं की 100 साड्या खाली पडलेल्या असतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे आता. अशी परिस्थिती ना, पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेलीच नाही आहे. किती साड्या असतात, आमच्यासारख्यांचे 25 शर्ट असतात, 50 पॅन्ट असतात. म्हणजे काय की तशी परिस्थिती राहत नाही. म्हणजे गुरुदेव सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी भिकाऱ्यासारखं ठेवलंय अशी परिस्थिती नाही आहे आपली. आपली परिस्थिती उत्तमच आहे, चांगलीच आहे परिस्थिती. आणि त्यामुळे काय आहे की हा जर नरदेह लाभलेला आहे तर नरदेह परमार्थी लाभले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थची गेले नानागाते मृत्यूपंथी. आणि त्यामुळं हा जर परमार्थासाठी वापरला नाही तर पुढचा जन्म मला माणसाचा येईल याची कोणतीही शाश्वती गॅरंटी देवांनी दिलेली नाहीये. त्यामुळे समर्थ काय म्हणले की श्वान शुक्रादी नीच विनी भोगणे लागे, की पुढच्या जन्मात कदाचित कुत्रा, मांजर असलं काहीतरी भोग, आपल्याला डुक्कर वगैरे व्हायची पाळी येऊ शकते. कारण योनीमध्ये बदल होऊ शकतो आपल्या. म्हणून काय की आपण त्याला सावध राहिलं पाहिजे की आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, सद्गुरू आपल्याला भेटलेला आहे. मग आता वाट कशाची बघायची, आता वाट कसली बघायची, आता एकच करायचं की अनन्य भक्ती दान देणे, की दुसरं काही मला नाही. आणि भक्ती म्हणजे काय वेगळे पण नव्हे, त्याच्याशी एकरूप होणे याला भक्ती म्हटलेलं आहे. 4 गुरुवार गेले म्हणजे दत्ताचा भक्त माणूस होत नाही हो. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार होणं काहीच नव्हे, समाधान. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये देवापेक्षा मी वेगळा नाही अशी ज्याला अनुभूती येईल त्याला भक्त असं म्हटलेलं आहे हो. तो भक्त जो विभक्त नाहीये. आपण काय झालेलं आहे, आपण अभक्त नाहीये. अभक्त असतो तर आपण इथं आलोच नसतो. पण आपण भक्त पण नाही, कारण देवाशी एकरूपता साधलेली नाही. मग आपण कोण आहे, विभक्त आहोत, की देव एका बाजूला राहिलेला आहे, आपण एका बाजूला आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण देवाशी एकरूप होऊन जाऊ, देवस्वरूप होऊन जाऊ, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने भक्त होणार आहे. त्यामुळे त्या अनन्य भक्तीत दान देऊन की तुम्ही माझ्यावरती कृपा करा. तिथं प्रार्थना केलेली की कृपा करा तुम्ही माझ्यावरती आणि ती दान द्या मला, कारण तुमच्याशिवाय कोण देऊ शकणार नाही ना. कारण जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन, या संतांचे महिमानं काय म्हणणार. म्हणजे जे त्रैलोक्यामध्ये काय मिळू शकणार नाही ती गोष्ट ते देऊ शकतात. म्हणून दान द्या हा शब्द त्यांनी वापरला की ते संतांच्या हातामध्ये ते सहजपणे आहे, की त्यांनी नुसतं म्हणायचं हा झालं होऊन जाईल तुझं म्हटलं की काम संपून जातं त्याच्यामुळे. म्हणून अनन्य भक्ती दान देऊनी करी मज सुविचार तव पद कमला मोद सेवनी राहीन निरंतरी. आता काय झालेलं आहे की तव पद सद्गुरूंचे पाय कुठले, नाम हे त्यांचे पाय आहेत हो. स्थूल पाय काय नाही, स्थूल पाय आपल्याला दिसतात आणि स्थूल पाय हे दिसत असले त्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण खरे सद्गुरूंचे पाय कुठले तर नाम जे आहे, कारण ते नामरूप असल्यामुळं
ते त्यांचे खरे पाय आहेत. आणि ते पायावरती डोकं ठेवणं म्हणजे काय, ते नाम डोक्यामध्ये घेणं. त्यांच्या पायावरती डोकं ठेवणं म्हणजे त्यांनी सांगितलेलं नाम अखंड डोक्यामध्ये चालत राहणं, तिचं जप करत राहणं. हे तव पद कमल, म्हणजे ते अलिप्त आहे ना. कमल कसं अलिप्त असतं, ते म्हणजे चिखलामध्ये राहून सगळीकडे राहून ते अलिप्त आहे. तसं नामाला काय शुची आणि अशुची काही नाही हो. आपण आईंच्या चरित्रामध्ये बघितलेलं आहे की त्या टॉयलेटला वगैरे गेल्या असताना देखील भजनं वगैरे म्हणायचे, त्यांचं नामस्मरण असायचं. म्हणजे काय, त्या ठिकाणी बसून देखील ते नामस्मरण करू शकत होते. याचा अर्थ काय की नामाला शुची आणि अशुची नाही. नाम जप येत तो परम बांधून सके स्नानादी कर्म. इथं याच्यामध्ये की नामे धर्माधर्म पावन धर्माधर्म. तर इथं हे जे सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की त्याला स्नानादी शक्य काय, म्हणजे आंघोळ झाली चांगलं आहे, नाही झाली तरी तुझं चालू राहू. म्हणजे आंघोळ केलीच पाहिजे, नाही केली पाहिजे असं काय नाही. आता बरेच वेळा काय होतं की भगिनीच्या MC माझी अडचण आलेली आहे. समजा आमचे ते आप्पासाहेब जोगळेकर होते, तर ते जोगळेकरांच्या पत्नीला अनुग्रह घ्यायचा होता गुरुदेवांचा. आणि मग त्यांनी त्यांना पत्र पाठवलं की असं असं आमच्या दिवशी मी येतो आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी पत्र पाठवल्यानंतर त्या दिवशी ते नेमकं बायको सांगितलं की माझी अडचण आली आहे. बरं, मग ते पुढच्या आठवड्यात गेले. हो, ते म्हटलं की तुम्ही मागच्या आठवड्यात येणार तुम्ही असं काय, नाही हो बायकोची अडचण आली. ते म्हणले नाम कशात घ्यायचं आहे, ते म्हणले नाम श्वासात घ्यायचं आहे. बरोबर आहे. मग त्या काळात त्यांचा श्वास वगैरे चालू असतो का म्हणले. ते म्हणलं असतो की चालू त्यांचा श्वास. म्हणले ते काय ते नैसर्गिक फेनॉमेना आहेत व त्याच्याशी याचा काही संबंध काय नाही आहे नाम घेण्यासाठी. तर तुम्ही यायचं ना त्या दिवशी म्हणले. गुरुदेव रागावले हो त्यांच्यावरती. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अमक्या दिवशी घ्यायचं नाही, त्या दिवशी करायचं नाही असं काही नाहीये त्याच्यामध्ये. आता तसं काही नाही, आता राहिलेलं पण काही नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे तांब्या उपडा दिसला तिकडं आहे म्हणजे तिकडे त्या खोलीतच आहे, हे सगळं शिवाशिवी ते पुढचा काळ गेलेला आहे होतो. आता नाव टाइम हॅज चेंज, एव्हरीथिंग हॅज चेंज. आणि त्यामुळे काय आहे की आपल्या विचारणामध्ये पण ती सुधारणा झाली पाहिजे की यावेळी करायचं नाही तर उलट फार तर विश्रांती घ्यावी. पण आपलं जे मुख्य काम काय आहे, नामस्मरण हे मुख्य काम आहे, भजन करणे हे मुख्य काम आहे. तर देव असं म्हणत नाही काय असं काय तू केलंस, असं कधी तो विचारच नाही. म्हणून तर देवाच्या मूर्ती या शांतच असतात ना. त्या काय विचारतात काय आपल्याला, आलास काय, काही नाही, काय बोलत नाहीत, काय नाही. आपण आपल्यासाठी देवळात जातो, आपण आपल्यासाठी करतो. आणि कायम लक्षात ठेवायचं, व्हॉट एव्हर आय एम डुईंग फॉर म्हणजे देवाचं केलं का म्हणतात लोक. देवाचं केलं काय, देवाचं काय, देवच माझं करतो. देव माझ्या या देहामध्ये आत्मरूपाने अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशया स्थिता, हा आत्मा देहामध्ये असतो. म्हणून तर हा चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मी एक करता म्हणून वृक्षाचे पान हले ज्याची सत्ते राहिली अहंता कोठे. तुका म्हणे विठवरला सभाय आम्हा उणे काय चराचरी. अहो तो सगळ्या आतमध्ये बाहेर सगळीकडे भरलेला आहे. आणि त्यामुळं काय आहे की लक्षात घेतलं पाहिजे हो की हे शरीर त्याच्यात सत्तेनं चालतं. म्हणजे काय, आत्मसत्तेनं चालतं. म्हणून जे म्हणतो ना देव आपण आतमध्ये जाय, आतमध्ये म्हणजे कसं आहे, आत्मरूपाने तो आहे हो. आणि तिची जाणीव मी ही जे स्फुरण जे आहे की नाही, ते मी हे स्फुरण हे देवाचं स्फुरण आहे, आत्म्याचं स्फुरण आहे. त्या आत्म्याचं स्फुरण असल्यामुळे तो आत्मा आत आहे म्हणून मी बोलू शकतो. ज्या क्षणी आत्मा निघून जातो त्या क्षणी डेड बॉडी. दुसरं काय नाही. बॉडी आली का, पहिलं विचारलं बॉडी जर आणली काय, त्यावेळी तर अहो पण ते बॉडी आहे, मग ते कुठे, ते गेले की, म्हणजे ते जे गेले की नाही ते आत्मा गेलेलं आहे. आणि ते माझं खरं स्वरूप आहे. मी देह नाही आहे, मन नाही, बुद्धी नाही आहे. कारण काय, देहाचे विकार मला कळतात हो, माझ्या मनात येणारे विचार मला कळतात. हे विचार कोणाला कळतात, मला कळतात. म्हणजे मी कुठे आहे, त्या मनाच्या पाठीमागे आहे. माझ्या बुद्धीला हे पटत नाही ज्यावेळी असं मी म्हणतो, त्यावेळी बुद्धीपासून मी वेगळाच असतो. म्हणजे देह मन बुद्धीपासून वेगळा असलेला जो डोळ्यांना दिसत नाही तो आत्मा जो आहे तो मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. आणि ज्यावेळी आपण तो आत्म्याचा नीती द्यायचो, म्हणून ते ओम नमः शिवाय म्हणता काय होतं की आपल्या लक्षात येतं की चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम मन बुद्धी अहंकार चित्तानी नाम. मी 5 ज्ञानेंद्रिय नाही आहे, 5 कर्मेंद्रिय नाही आहे, मी
पंचप्राण नाही आहे, पंच विषय नाही, मग मी आहे कोण? तर चिदानंद रूपम शिवोम शिवम, मी साक्षात शिवच आहे. आणि म्हणून इथं काय म्हणतात की तव पद कमला मोद सेवनी, म्हणजे तो आनंद आहे ना. आता ओम नमः शिवाय म्हणताना दुःख झाले, रडायला लागले, असं कधी होतंय काय? पण त्या एक लय असते होती की ज्यावेळी आपण ते भजनातनं उठतो आणि मग प्रदक्षिणा घालत बाहेर पडतो आणि त्यावेळी एक असा सुंदर लय त्याचा ओम नमः शिवाय संपूर्ण त्या मंदिरात भरलेला असतो बघा की हरिमंदिरमध्ये ते कंटिन्युअस ओम नमः शिवाय म्हणतात. मग तिथं आपल्याला काही दुःख थोडीच होतंय. मोद म्हणजे आनंद हो, तो आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. आणि मग आईने सांगितलं की मग एकदा का ते भजन झालं की तो आनंद आपल्यामध्ये मुरलेला आहे, तो कुठंही बोलायला जाऊ नये, कुणाशी चौकशी कुणाची काय करायचं नाही, गप आपलं खाली मान घालायचं आणि घराकडे जावं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तव पद कमला मोद सेवनी राहीन निरंतरी, म्हणजे 24 आवर्स, 24 तास, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. म्हणून तर यांनी काय सांगितलं गोंदवलेकर महाराजांनी, झोपेपर्यंत तुम्ही घ्या, झोपेत मी बघतो. ज्यावेळी त्या बाबावर बेलसरेंनी विचारलं, म्हणले ते मला ते लेक्चर वगैरे असतात की हो, मग लेक्चरमध्ये नामस्मरण कसं होणार? ते म्हटले लेक्चरला जायच्या आधी नामस्मरण करत जावा आणि लेक्चर झाल्यानंतर पुन्हा नामस्मरण करा, मध्ये मी बघतो की म्हटले तुम्हाला, मध्ये काय असेल ते मी बघतो. म्हणजे काय की तुम्ही कर्माच्या आरंभी, म्हणजे आपण कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी हे नामस्मरण सारखं आपलं चालू ठेवलं पाहिजे हो. काय सकाळचं काय अहो, ते आपण ते भाजी करत असतो तर ते हे करायचं ना. आमचे स्वामीजी की नाही, माधवानंद माझे सद्गुरू, कारण आईंचा अनुग्रह झाल्यानंतर त्यांनी मला पुढचं जे मार्गदर्शन स्वामी माधवनाथांनी केलं. आणि त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं. तर टेलरिंगच्या दुकानामध्ये त्यांचं ते काय कापड कापताना श्रीराम श्रीराम श्रीराम, म्हणजे ते काहीतरी स्तोत्र म्हणत ते सगळं करायचं. तसं की नाही आपण स्वयंपाक करताना जे जे काय करत असतो की नाही त्यावेळी नामस्मरण आपलं चालू राहिलं पाहिजे हो. जे काय मिश्रित विठ्ठले ते चवी आले, तुकाराम महाराज काय म्हटलं, जे काय मिश्रित विठ्ठले ते चवी आले. आणि तसं आपल्याला ते स्वयंपाक करताना आमटी फिरवते, ओम नमः शिवाय, आमटी चालू आहे, ते काय चहा करताय ओम नमः शिवाय म्हणा, सारखं असं म्हणत राहिलं की नाही ते चाळा जर एकदा जिभेला लागणार की मग ते आपलं निरंतर होऊन जातं. मला ती सवय लागली श्रीराम श्रीराम म्हणायची की नाही. तर ते परवा एक भगिनी आल्या होत्या आणि त्यांनी त्या माझ्याकडे आले होते आधी, आणि त्यांनी सांगितलं, अगं तू त्या डॉक्टरांच्याकडे जा, ते श्रीराम श्रीराम म्हणत इंजेक्शन देतात, ते श्रीराम श्रीराम म्हणत इंजेक्शन देतात, अगं जा तू त्यांच्याकडे. हे म्हणजे काय की आपल्याला काय रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते सिद्धी ते पावे, करता रामही असावे अभ्यंतर. म्हणून ते त्याचं स्मरण करत आपण जर करत राहिलो तर त्या पेशंटला गुण हा येणारच आहे हो. आणि म्हणून काय की तव पद कमला मोद सेवनी राहीन निरंतरी, कलिमल दहना पदरी घ्या दिना तूच माझा कैवारी दे. की कलिमलच आहे ना, आपल्याला चांगली बुद्धी होत नाही, हा कलिमलच आहे. त्यात शब्द काय कलिमल काय की बुद्धी चांगली राहणं नाही, वाईट बुद्धीचा वरती संस्कार राहणं, ह्यालाच कलिमल. म्हणून तो दहन करणार आहे. तो ही जी आपली दुष्टबुद्धी जी आहे, वक्रबुद्धी जी आहे, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी खळांची व्यंकटी सांडो, ते खल दुसरे नाही, आपणच खल असतो, ते आपलीच प्रवृत्ती खल असते. आणि त्यामुळे काय ते खल प्रवृत्ती दहना म्हणजे तो जाळून टाकतो. सद्गुरू काय म्हणतात की तुझी जी दुष्टबुद्धी जी आहे ती जाळून टाकतो मी, तुमची जे विषयबुद्धी जी आहे आपली. त्यामुळे ज्यावेळी गोंदवलेकर महाराजांना गोंदवलेकर म्हटले, पोट तुमचं फार सुटलं हो गोंदवलेकर महाराज. होय म्हटले, लोकांची विषयबुद्धी घेऊन मी पोटात घालतोय ना, त्यामुळे माझं पोट सुटले. आणि तसंच होतं ना, ते आपल्याकडे विषयबुद्धीच असते व आपण सद्गुरूंच्याकडे जाताना मुमुक्षत्व वगैरे आपलं काहीच नसतंय. आपलं काय की चला आईंनी नामस्मरण करायला सांगितलं, संसार सुखाचा होईल. आपलं मूळ उद्देश काय, संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परी भगवंताचे अंश भगवंतीचे. ते आपण सामान्य संसारी आपण तोच विचार करत राहतो की काय भजनाला गेल्यामुळे संसार सुखाचा होतो, बस. आपल्याला संसारच पडलेला आहे, आपल्याला भगवंत नको आहे. म्हणून तर देव घ्या कोणी आयता आला घर पुजूने. तुकाराम म्हणतात, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे, देव घ्या फुका न लगे रुका मोल काय, 1 रुपया तुम्हाला लागणार नाहीये. पण लोकांना देव नको आहे, लोकांना संसार पाहिजे, लोकांना पैसे पाहिजे, लोकांना ऐश्वर्य पाहिजे, भोग पाहिजेत लोकांना, त्यांना सुखभोगामध्ये राहावं एवढंच वाटतंय. आणि म्हणून इथं त्यांनी सांगितलं की कलिमल धना, की ही जी बुद्धी जी आहे ती दुष्ट बुद्धी आहे हो.
ईश्वरा वाचून काही जे अणिक लाणी नाही ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी, की ईश्वर हाच ज्या बुद्धीला ठावे त्याला बुद्धी म्हटलेलं आहे. एर ते दुर्मती जे बहुधा असे विकर्ती, जेथे निरंतर रमती अविवेकी, की देव सोडून जी कुठली गोष्ट असेल की ते पाहिजे असे वाटतं त्याची जर दुर्बुद्धी, ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता द्रष्ट नाही, की त्याला संसार मिळेल, स्वर्ग मिळेल, बाकीचं काय, आणि जर पापकर्म केलं असेल तर नरक मिळेल, पण आत्मसुख त्याला कधीही प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे काय की आपल्याला सद्बुद्धी प्राप्ती पाहिजे असेल तर मग आपला जे कलिमल जो आहे तो दहन झाला पाहिजे. म्हणून तिथे कलिमल दहना पदरी घे दे ना, की मला पदरामध्ये घे, कारण काय मी तुझा अजाण लेकरू आहे, मला काय कळत नाही, मला सद्बुद्धी नाही, काहीच नाही. आणि जे अशा प्रकारचं बालकभाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. हो, बालकाला काय कळतच नाही ना. आणि मग कसंही जरी मूल असलं तरी आई त्याला पदराखाली घेते, म्हणून पदरी घेते. कारण सद्गुरूंच्याकडे आई ह्या भावनेनं बघितलेलं आहे. सद्गुरुनाथ माझे आई, आई म्हटलेलं आहे. आणि आईचं काय, आईच्या पदराखालीच बघता येते मला. कसंही पोरगं काहीतरी करून आलं की आईच्या पदर घेतला की बास, त्याला काही विचार करायचं काय कारण नाही. म्हणून पदरी या दिनं तूची माझा कैवारी, की माझा कैवारी तूच आहेस. कारण काय माहिती काय की शेवटी काय की आईचं मुलावरती प्रेम असणारच ना. आणि त्यामुळे वडील कितीही जरी रागावले तरी आई त्या मुलाचा कैवार घेते. असू द्या हो, चुकलं असेल, जरी तो पिडका असला तरी देखील असू द्या हो, काहीतरी लागलं असेल व्यसन, त्याला त्याची संगती बरोबर नव्हती, असं करून देखील म्हणजे काय अगदी व्यसनी मुलाला देखील आई पदराखाली घेते. आणि त्यामुळे एका अर्थाने आपल्याला विषयांचं व्यसन लागलेलंच आहे, ते अनेक वर्षांचं व्यसन आहे. आणि त्यामुळे बघा की शेवटी ती विनंती केलेली आहे की पदी या घेणं की मी आहे असाच आहे. पतित मी पापी दुर्गुणी आगळा, परी आलो गोपाळा शरण तुझं, पतित तारले पशु उतरले पक्षी नेले मोक्षा लागे, सिद्धेश्वर म्हणे ऐशी तुझी ख्याती माधवा श्रीपती तार्यावा आता. म्हणजे असं ते म्हटलेलं आहे स्वामी समर्थांच्या पदामध्ये म्हटलेलं आहे की पतित मी पापी दुर्गुणी आगळा. आणि आपण ते गणपती स्तोत्र वाचतो ना, त्याच्यामध्ये पण ते दिलेलं आहे, कामक्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिडार, सगळं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की अशा प्रकारची माझी अवस्था आहे. आणि अशी अवस्था असली तरी देखील तुम्ही सद्गुरू म्हणून थोरच आहात, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. आणि तुम्ही जर मला पदराखाली घेतलं आणि मला योग्य असं जे मार्गदर्शन तुम्ही अधिक केलेलंच आहे त्याप्रमाणे चालण्याची बुद्धी दिली तर खरोखरीच माझा शेवट गोड होऊ शकेल. आणि तो शेवटचा गोड व्हावा यासाठी आपल्याला सद्बुद्धीची गरज आहे. आणि म्हणून आपण ती प्रार्थना केली पाहिजे की दुर्बुद्धी ते मना कदाव नुबजो नारायणा, आता ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला जो भाव तो तुझे कुठली सिद्धी जावं. तुका म्हणेल या वर्ता लाभ नाही आता, की ते आपल्याला दुर्बुद्धी जाऊन सद्बुद्धी प्राप्त व्हावी अशी कलावती यांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम.